नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण घेवड्याची भाजी तयार करूया, अगदी सोप्या पद्धतीने. श्रावण घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे देठ काढले आणि याप्रमाणे तुकडे केले आहेत. साधारण 1 वाटीभर या शेंगा घेतल्या आहेत. 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 2 मोठे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे. आता या घेवड्याच्या शेंगा आपण 2 मिनिटे तेलात चांगल्या परतूया. या शेंगांच्या साली थोड्याशा घट्ट असतात, त्यामुळे याप्रमाणे तेलात परतून घेतल्यामुळे ही भाजी चविष्ट तर होतेच आणि शिजते सुद्धा लवकर. 2 मिनिटे या शेंगा तेलात चांगल्या परतून घेतल्या. या आपण एका ताटात काढूया. आता पुन्हा याच कढईत मी थोडेसे तेल घालते. आता आपण फोडणी तयार करूया. तेल चांगले तापल्यावर 1 चमचा मोहरी घातली आहे. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मिरी पावडर घातली आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चिरलेला कांदा घालूया. हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतूया. आता हा कांदा मी चांगला परतून घेतला. यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे. हळद जर आपण आधीच घातली तर ती करपते, यामुळे सगळ्यात शेवटी घातली आहे. थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. आता आपण यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा फोडणीमध्ये चांगला परतूया. आता यामध्ये या परतून घेतलेल्या शेंगा घालूया. 3 ते 4 मोठे चमचे भाजी मसाला घातला आहे. हा मसाला मी घरीच तयार केला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर ऑर्डर करू शकता. 1 चमचा हिंग पावडर घालूया. 3 ते 4 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे. आता अर्धा मिनिट हे सगळे मसाले चांगले परतूया. आता अर्धा ते पाऊण तांब्या पाणी घालते. ही भाजी शिजण्यासाठी ठेवूया. चवीप्रमाणे गूळ घालते. तुम्हाला भाजीत गूळ आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालेल. आता ही भाजी छानशी शिजली आहे. पाणी सुद्धा यातील आटले आहे. आता आपली श्रावण घेवड्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.